अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य। जिल्हा प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप। तटकरेंच्या आरोपांना मंत्री गोगावलेंनी प्रत्युत्तर दिल्यानं वाद। बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा। सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची माहिती। राज ठाकरेंचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूंवरचे फिंगरप्रिंट्स मला बघायचेत। राज ठाकरेंचा टोला। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंट्सच्या विधानावर राज ठाकरेंकडून टीका। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मंत्री गिरीश महाजन संतापले। महाजनांनी अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावलं। कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीत MNGLचे अधिकारी गैरहजर। अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणात आरोप निश्चिती। सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींवर आरोप निश्चित। 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय। मालेगावच्या मोसम नदीला पूर। पुराच्या पाण्यात लहान मुलाचा जीव घेणा स्टंट। काही दिवसांपूर्वी याच पुलावरून लहान मुलाचा वाहून गेल्यानं गेला होता जीव। धुळे जिल्ह्यातील लळिंग कुरण परिसरात धबधब्याच्या वरील भागात तरुणांची हुल्लडबाजी। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण मध्यभागी अडकला। जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर। कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणात 90.57 TMC पाणी साठा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सुरतमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर। पावसामुळे अनेक सखल भाग जलमय। रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू। परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर सरकारी राजपत्र प्रकाशित। विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर होऊन देशभरात लागू।